आज आपण आपला जो पुष्प क्रमांक आहे तो 1228 आहे. त्याचप्रमाणे आजचं तांत्रिक नियोजन करणारे आदरणीय मुकेश मानी गायकवाड की जे बौद्धाचार्य, सामाजिक कार्यकर्ते, शिक्रापूर जिल्हा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथून आहेत. तर आज आपले जो विषय होणार आहे त्याचे प्रमुख वक्त्या ज्या आहेत त्या आदरणीय प्राध्यापक सविताताई दूधभाते, उमा शिक्षण शास्त्र महाविद्यालय पंढरपूर, MA अर्थशास्त्र इतिहास मराठी, एम.एड. PhD सेट एज्युकेशन हिस्ट्री, BJ DSM HRC अशा ताईंच्या खूप महत्वाच्या अशा पदव्या सुद्धा आहेत. आणि ताईंचा आजचा जो विषय आहे खूप महत्वाचा असा विषय आहे, इतिहासातील प्रेरणादायी श्री माता जिजाऊ. आज आपण या महामातांचा जागर या विशेष उपक्रमाच्या अंतर्गत आपण हा विषय घेत आहोत. आदरणीय आजच्या प्रमुख वक्त्या आदरणीय प्राध्यापक सविताताई दूधभाते यांना विनंती करतो की आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी. खूप खूप धन्यवाद सर. बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुपच्या वतीने, त्याचबरोबर संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने या आभासी विचारपीठावरती जागर महामातांचा या उपक्रमाअंतर्गत आपण मला या ठिकाणी अभिव्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम आयोजक, संयोजक आणि नियोजक या सर्वांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते. रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ, रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ, प्रतिभेची पारख नाही तो पुरस्कार व्यर्थ, आणि लोकांना शिकवत नाही तो अहंकार व्यर्थ, आणि मनातून उमटत नाही तो नमस्कार व्यर्थ. सर्व आभासी विचारपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्व अभ्यागत मान्यवरांना मी सर्वप्रथम नमन करते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, ओम नमो तस्से नमो तस्से नमो नमः. सर्वप्रथम मी माझ्या आईला नमन करते, ज्या आईमुळे आज मी आपणासमोर उभी आहे, आणि ज्या आईचं आज मी चरित्र वर्णन करणार आहे त्या अनुषंगाने आज मी तुमच्या समोर या ठिकाणी उभी आहे, बसलेली आहे. आणि सुंदर असा हा जो योगायोग आहे किंवा सुंदर असा क्षण जो आहे, जसं येणारी संकट किंवा येणारी आव्हानं ही संधी समजून ज्या महामातेनं खरं तर संपूर्ण जगाला एक असा युगंधर दिला, त्या महामातेबद्दल आज मला बोलण्याचं भाग्य मिळतंय. खरं तर हे मी माझं अहोभाग्य समजते, कारण भारतीय संस्कृतीमध्ये संपूर्ण पुरुष रत्न ज्या पद्धतीने किंवा महापुरुषांच्या माध्यमातून, समाज सुधारकांच्या माध्यमातून असे अनेक रत्न निर्माण झालेली आहे आणि ज्यांनी जगाला प्रकाशित केलेलं आहे, त्या महान पुरुष रत्नाबरोबरच काही नारी रत्न सुद्धा या भारतभूमीमध्ये घडलेली आहेत. त्यांच्या प्रभावळीमध्ये ज्यांचं अग्रक्रमाने नाव घ्यावं अशी आजची ही महामाता, या महामातेच्या संदर्भात खरं तर आज विचार व्यक्त करणं म्हणजे जणू काही आपण एका सूर्याचं वर्णन करणं अशा पद्धतीचं त्यांचं हे प्रकाशित आणि प्रभावित करणारं कार्य आहे. सर्वप्रथम मी महामानवांना विनम्र अभिवादन करते, कारण विद्येचं महत्व ज्यांनी खरं तर जगाला पटवून दिलं, या समाजाला पटवून दिलं, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. आणि असं म्हणतात की कार्य असे सावित्रीचे नाही कुणासही जमायचे, कार्य असे सावित्रीचे नाही कुणासही जमायचे, नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायचे. खरं तर ही विद्येची विद्यादायिनी, 19व्या शतकातील ही विद्यादायिनी जिनं स्त्रियांच्या शिक्षणामध्ये भरीव असं योगदान दिलं, म्हणून आज मी तुमच्या समोर खरं तर स्वाभिमानाने, अभिमानाने हे जे विचार व्यक्त करते, त्याची खरी जननी जर कोण असेल
तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आहेत. म्हणूनच त्यांना मी सर्वप्रथम नमन करते. त्याचबरोबर खरं तर पतीचं निधन झालेलं असताना कुटुंबातील जवळपास 28 लोकांचा मृत्यू झालेला असताना 28 वर्ष जनतेच्या कल्याणाचं लोककल्याणकारी राज्य करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर असतील, त्यांनाही मी सर्वप्रथम नमन करते. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पिईल किंवा जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये शिक्षणाचं, विद्येचं महत्व ज्यांनी जाणून संपूर्ण समाजामध्ये अभूतपूर्व अशी चळवळ किंवा क्रांती निर्माण केली, असे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी सर्वप्रथम वंदन करते. त्याचबरोबर महामाता रमाई यांनाही मी या ठिकाणी वंदन करते. आणि खरं तर या प्रभावळीमध्ये खूप सारी व्यक्तिमत्व आहेत, खूप सारे महापुरुष आहेत, खूप सारे नारीरत्न आहेत. त्या सर्व नारीरत्नांना, त्या महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करते आणि सर्वांना सर्वप्रथम नमस्कार करते. आणि आजचा जो विषय आहे इतिहासातील, खरं तर हे असं एक व्यक्तिमत्व आहे, जे स्त्री व्यक्तिमत्व आहे, परंतु समाजाला खरं तर एका व्यक्तिमत्वाच्या वलयातून ही जी सामाजिक क्रांती झालेली आहे किंवा स्वराज्याची ज्योत जी निर्माण झालेली आहे, त्या स्वराज्य प्रेरिका, स्वराज्याच्या जननी राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ खरं तर त्यांच्या प्रतिमेला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मी सर्वप्रथम वंदन करत असताना मी असं म्हणेन की जिजामाऊली गे तुला वंदनाही, जिजामाऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जिजामाऊली गे तुला वंदनाही, भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही, जिजामाऊली तुला वंदिते मी. नसे दुःख कोणा, नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही, जिजामाऊली गे तुला वंदनाही. जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही. अशी स्वराज्य जननी, अर्थातच स्वराज्य प्रेरिका, राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. खरं तर असं म्हणतात की इतिहास निर्माण करण्यासाठी ध्येय वेडं असावं लागतं. इतिहास निर्माण करण्यासाठी ध्येय वेडं असावं लागतं आणि ध्येयवेडी माणसं ही इतिहास निर्माण करतात. म्हणूनच अशा माणसांची नोंद इतिहासाच्या पानावरती होते. आज 350-400 वर्ष उलटून गेलेले असले तरी आज आपण माँसाहेब जिजाऊंची जयंती आपण मोठ्या आदराने आणि मोठ्या सन्मानाने त्यांच्या विचारांचा जागर आपण या माध्यमातून करत आहोत. आज स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा दिन आहे. स्वामी विवेकानंद यांची ही जयंती आज आहे. त्यांच्याही प्रतिमेला खरं तर मी वंदन करते. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता या 3 तकाराच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून देणारं हे व्यक्तिमत्व खरं तर यांनाही विसरून चालणार नाही. म्हणून त्यांनाही मी विनम्र असं अभिवादन करते. आणि जागर महामातांचा या उपक्रमांतर्गत इतिहासातील प्रेरणादायी स्त्री माता जिजाऊ यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल किंवा हे जे स्त्रीरत्न आहे हे प्रेरणादायी कसं आहे या अनुषंगाने आज आपण थोडासा आढावा घेणार आहोत. आणि आपण सर्वजण या आभासी विचारपीठावरती खरं तर आज स्वराज्य जननी, स्वराज्य प्रेरिका, राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचं कार्यकर्तृत्व आज आपण त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने आपण या विचारांचा जागर करीत असताना 350 वर्षानंतरही आज आपण त्यांना आठवणीत का ठेवतो? खरं तर असं म्हणतात की एखाद्या महापुरुषांची किंवा एखाद्या समाज सुधारकांची किंवा एखाद्या अशा व्यक्तिमत्वाची जयंती आपण साजरी करतो कारण हे सूर्यासारखे असतात. जसा सूर्य सृष्टीतला अंधकार नाहीसा करतो तसे हे महापुरुष, हे नारीरत्न, हे नररत्न या समाजामध्ये असणारा अज्ञान, अंधार जो आहे, अज्ञानाचा जो अंधार आहे तो अज्ञानाचा
अंधार दूर करून खरं तर समाजाला प्रकाशित करण्याचं कार्य यांच्या माध्यमातून होत असतं. म्हणून मी बऱ्याच वेळेला असं म्हणत असते, की एखाद्या व्यक्तीची आपण जयंती साजरी करत असतो. अर्थातच आपण भूतकाळाचा आढावा घेत असतो आणि भविष्याला वेध देण्याचा प्रयत्न आपण या जयंतीच्या माध्यमातून करत असताना त्यांच्या विचारांचा जागर करतोय. हा विचारांचा जागर करत असताना केवळ आपण कानाच्या पाळीपासून मनाच्या आळीपर्यंत त्यांचे विचार जरी अंमलात आणले, पण कृती रूपामध्ये जोपर्यंत या महामानवांचे विचार आपण कृती रूपामध्ये ते आणू शकत नाही, तोपर्यंत खरं तर त्यांच्या विचारांना हे अभिवादन ठरू शकत नाही. म्हणून 350-400 या वर्षाच्या इतिहासाच्या नंतर देखील आज आपण स्वराज्य जननी, स्वराज्य प्रेरिका माँसाहेब जिजाऊ यांचं कार्यकर्तृत्व, त्यांच्या विचारांचा जो जागर आहे किंवा आजच्या कालावधीमध्ये त्यांचं कार्य सर्व समाजासाठी, सर्व मातांसाठी, सर्व पुत्रांसाठी किती महत्वाचं आहे किंवा किती प्रेरणादायी आहे, हे आज आपण आजही या विचाराच्या माध्यमातून श्रवण करतोय, ऐकतोय. अर्थातच मग ती स्वराज्य जननी कशी असेल हो? ज्या मातीमध्ये, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, सह्याद्रीच्या कुशीमध्ये ही स्वराज्य प्रेरिका निर्माण झाली, ती सहजासहजी निर्माण झाली असेल का हो? मुळीच नाही. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, अर्थातच इतिहास आपण माहीत करून घेणं गरजेचं आहे. म्हणून पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हे महामानव, हे नररत्न आपल्याला प्रेरणादायी का ठरतात, त्याच्या पाठीमागची भूमिका आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि आज हीच भूमिका आपण स्वराज्य जननी, स्वराज्य प्रेरिका माँसाहेब जिजाऊ यांच्या कार्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत किंवा त्या संदर्भात आपण थोडीशी विचार मंथन जे आहे ते त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं विचार मंथन आपण करणार आहोत. सर्वप्रथम आता माँसाहेब जिजाऊंचा जर काळाचा विचार केला किंवा ते 17वे शतक असेल, मध्ययुगीन भारताचा इतिहास ज्या पद्धतीने घडलेला आहे किंवा मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहत असताना त्या काळातील समाजाच्या परिस्थितीचा विचार केला किंवा त्यावेळच्या सामाजिक मानसिकतेचा विचार केला, त्यावेळेला त्यांचं कार्य हे किती भरीव होतं, आजच्या दृष्टिकोनातून, आजच्या परिप्रेक्ष्यातून जर विचार केलं, तर त्या कालावधीमध्ये जिथं खरं तर माणसाला माणूस म्हणूनच जगण्याचा अधिकार नव्हता आणि स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा असा जो काही विचार होता, तो इतका असा प्रगल्भ विचार त्या वेळचा नव्हता. त्यावेळेला खरं तर सुलतानी आणि अस्मानी संकटाने संपूर्ण समाजाला घेरलेलं असताना अशा कालावधीमध्ये एक ज्योत निर्माण होते, जी ज्योत विचाराने ती प्रगल्भ असते आणि या ज्योतीच्या माध्यमातून असंख्य ज्योती आज ज्या निर्माण झालेल्या आहेत, त्या विचारांच्या माध्यमातून, त्या कार्याच्या माध्यमातून खरं तर स्वराज्य जननी, स्वराज्य प्रेरिका या शब्दामध्ये किती अर्थ दडलेले आहे बघा. स्वराज्याची प्रेरिका, स्वराज्याची जननी. खरं तर एखादा या या मातीमध्ये एखादा असा पुत्र ज्याचा त्रिलोकी झेंडा निर्माण होईल असा पुत्र घडवावा, त्यासाठी हे साधं सोपं काम नव्हतं. तर त्यावेळची तत्कालीन परिस्थितीचा जर विचार केला 17व्या शतकामध्ये, अर्थातच मध्ययुगीन कालावधीमध्ये तिथल्या संपूर्ण समाज व्यवस्थेचा, तिथल्या राजकीय व्यवस्थेचा किंवा तिथल्या सर्व प्रशासकीय व्यवस्थेचा जर विचार केला, त्यावेळची परिस्थिती ही आसमानी आणि सुलतानी संकटाने भारावलेली परिस्थिती होती आणि या संकटाचा सामना करणारा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातील समाज जो होता, तो समाज अशा नवनवीन संकटांना तो सामोरे जात होता. त्याच्या पूर्वीचा जर इतिहास आपण बघितला, यादवांचं घराणं होतं. देवगिरीचे यादव आपल्या सर्वांना माहित आहेत. त्या यादवापर्यंतचा जो इतिहास होता, तो इतिहास जो होता की संपूर्ण 18 अलुतेदार आणि 12 बलुतेदार अशा पद्धतीने हा महाराष्ट्र विभागलेला होता आणि विनिमयाच्या माध्यमातून, देवघेवीच्या माध्यमातून जी काही प्रशासन व्यवस्था होती, त्यावेळची सुरळीत अशी प्रशासन व्यवस्था चालू होती. सर्व काही सुखा समाधानाने चालू होतं. परंतु ज्या वेळेला हे परकीय यवनांचं आक्रमण ज्या वेळेला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आलं आणि त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र या यवनांच्या, अर्थातच सुलतानी आक्रमणाच्या या संकटाने तो भरडावून गेलेला होता.
हे लक्षात येतं. आणि ती परिस्थिती त्यावेळेला निर्माण झालेली होती, ज्या वेळेला जिजाऊंचा जन्म झाला. हे सुलतानी आणि आसमानी संकट निर्माण झालेलं असताना 12 जानेवारी 1598 मध्ये सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावामध्ये पिता लखुजी जाधव आणि माता म्हाळसा यांच्या पोटी एक रत्न जन्माला आलं. हे रत्न होतं जिजाऊ रत्न. जिजाऊ या नावाचं रत्न 12 जानेवारी 1598 ला जन्माला आलं. आणि खरं तर त्यांच्या आधी त्यांचे 4 भाऊ होते. अचलोजी असतील, दत्ताजी असतील. या 4 भावानंतर ही 5वी जी मुलगी आहे, ही 5वी मुलगी जिजाऊंच्या रूपाने त्या घरामध्ये जन्माला आली. खरं तर लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई काही इतिहासकारांच्या लेखनातून असेल किंवा काही बकरीच्या माध्यमातून त्यावेळेला एक मुलगी म्हणून त्या जन्माला आल्या, त्यावेळेचं त्यांनी केलेलं त्यांचं स्वागत जे होतं ते खरंच अभूतपूर्व होतं, की एका कन्येचं त्या कालावधीमध्ये अशा पद्धतीने स्वागत करणं ही खरीच इतिहासामध्ये एक नोंद घेण्यासारखी घटना आहे, असं मी तरी म्हणेन. आणि खरं तर ज्या वेळेला जिजाऊ 5-6 वर्षाच्या होत्या, काही वाचनामध्ये अशा गोष्टी आल्या की रंगपंचमीचा सण होता आणि रंगपंचमीच्या सणामध्ये जे काही शहाजी महाराजांचे वडील जे होते मालोजीराजे भोसले, खरं तर कर्तृत्व राजमाता जिजाऊंचे निर्माण झालं ते विदर्भामध्ये, विदर्भ कन्या म्हणून. आणि सासर होतं त्यांचं मराठवाडा. या मराठवाड्यामध्ये वेरूळचे जे मालोजी भोसले होते, हे मालोजी भोसले हे निजामाकडे सरदार म्हणून ते काम करत होते. त्यावेळचे हे सरदार जे मराठी शाहीमधले जे सरदार होते ते मातब्बर होते. परंतु काय होतं, हे स्वतःचं राज्य निर्माण करू शकत नव्हते. ते इतरांकडे परकीयांच्या दरबारी ते स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत होते. परंतु स्वतःसाठी, स्वतःच्या लोकांसाठी हा विचार त्यावेळेला नव्हता. अशी परिस्थिती त्यावेळेला निर्माण झालेली होती. आणि मालोजी राजे आपले पुत्र शिवाजी महाराज सॉरी मालोजी राजे आपले पुत्र शहाजी महाराज यांना घेऊन ते लखुजी जाधव यांच्या सिंदखेड राजामध्ये आले होते. आणि तिथं सर्व मंडळी जमा झालेली होती. आणि ती मंडळी जमा झालेली असताना सहजच राजमाता माँसाहेब जिजाऊ त्यावेळेला 5-6 वर्षाचं त्यांचं वय होतं. आणि त्या वयामध्ये त्या तिथं त्या दरबारामध्ये आल्या. आणि तिथेच शहाजी महाराज पण होते. आणि त्यावेळेला सहजच एकमेकांसोबत ते रंग खेळत असताना काही लोकांच्या नजरेस आलं की बाबा ही जोडी छान दिसते आहे, किंवा या दोघांची जोडी खूप सुंदर दिसते, अशा पद्धतीनं तिथं वर्णन ते केलेलं आहे. असं म्हणतात की जिजा झाली 5 वर्षाची, वडिलांसोबत गेली रंगपंचमी दरबारी. शहाजी राजे भोसले आले दरबारी, वय 8 वर्षाचे. दरबारी आले होते शहाजी राजांचे वडील, मोठमोठे सरदार मानकरी. राजे लखुजी बोलले जिजाऊला, राजबिंडा जोडा. शहाजी राजे सुंदर दिसतो हा मनोहर. ठरविला आम्ही निर्धार, सिंदखेडचे रंगमहालात झाली सोयरीक निश्चित. पुढे लग्न झाले दौलताबाद येथे. अशा पद्धतीचं वर्णन एका सिंदखेड जाधवांच्या दरबारामध्ये जे रामसिंग भाट आणि बजरंग भाट हे 2 बंधू होते, त्यांनी या विवाहाच्या अनुषंगाने हे कवन केलेलं आहे की जिजा 5 वर्षाची झालेली आहे आणि ती वडिलांसोबत तिथं रंग पंचमीच्या त्या दरबारामध्ये तीही सामील झालेली आहे. आणि शहाजी राजे सुद्धा सामील झालेले आहेत. आणि तिथं हे सर्वांच्या नजरेस आल्यानंतर हा जोडा किती छान दिसतोय, अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते 1605च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. खरं तर 1610 ते 11 मध्ये जिजाऊ आणि शहाजी राजे यांचा विवाह हा दौलताबाद किल्ल्यावरती झालेला आहे, असं निदर्शनास येतं. आणि त्यावेळेचा जर विचार केला, त्या परिस्थितीचा जर विचार केला, तर त्यावेळेला असं म्हटलं जातं की लखुजी जाधव हे त्या ठिकाणी त्यांच्याकडे देशमुखी होती आणि मालोजी राजे यांच्याकडे पाटीलकी होती. म्हणजे फक्त एका गावचा जो विचार होता तो पाटील म्हणून ते करत होते. जसं की एका गावापुरतं सरपंच पद हे जसं मर्यादित असतं, तसं लखुजी
मालोजी भोसले यांचं पद कसं होतं तर पाटीलकी होती. ती निजामाचे मातबर सरदार होते. लखुजी जाधव सुद्धा हे मातबर सरदार होते. परंतु लखुजी जाधवांकडे देशमुखी दिलेली असल्या कारणाने म्हणजे त्यांच्याकडे अनेक गावचं वतन दिलेलं होतं. म्हणजे जवळपास 10 गावचा त्यांच्याकडे कार्यभार दिलेला होता. मग त्यावेळेला थोडंसं त्यांचं जे स्वरूप होतं ते असं अशा पद्धतीने होते की बाबा म्हणजे मी यांच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे मानाने मी मोठा आहे, पदाने मी मोठा आहे, अशी भूमिका लखुजी जाधवांची होती असंही वाचनामध्ये आलेलं आहे. आणि त्यावेळेला त्यांना हा विवाह मान्य झाला नाही असं पण काही बकरीमध्ये उल्लेख आलेला आहे. पण तितकंसं ते मलाही योग्य वाटत नाही. कारण दौलताबाद किल्ल्यावरती शहाजीराजे आणि जिजाऊ यांचा विवाह 1610 ते 11 या दरम्यान तो विवाह संपन्न झालेला आहे. खरी आता पार्श्वभूमी जी आहे जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाची, ही आता लक्षात येते, की ज्या वेळेला जिजाऊ माँसाहेबांचं कार्यकर्तृत्व किंवा स्वराज्याची ज्योत त्यांच्या मनामध्ये कधी निर्माण झाली, की त्यावेळच्या सुलतानी संकटाचा, अस्मानी संकटाचा सामना त्यांना करावा लागला. आणि तो करत असताना त्यावेळेला त्यांची सख्खी जाऊ जी होती, खेळोजीराजे भोसले, हे त्यांचे चुलत म्हणजे शहाजी भोसलेंचे बंधू होते, चुलत बंधू. त्यांची पत्नी जी होती ती गोदावरी घाटावरती स्नानांसाठी गेलेली होती. आणि त्यावेळेला मोगलशहाचा जो महाबत खान आहे, त्या महाबत खानाने त्या गोदावरी काठावरून तिला उचलून नेलेला आहे. म्हणजे स्त्रियांप्रतीचा विचार जर आपण पाहिला, तर त्यावेळेला स्त्रिया या सुरक्षित नव्हत्या. ही वेदना म्हणजे माझी जाऊ, स्वतःची जाऊ या महाबत खानाने पळवून नेलेली आहे. इतका अन्याय आणि चीड जिजाऊंच्या मनामध्ये त्यावेळेला निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर निजामाच्या दरबारामध्ये एक प्रकरण घडलं, की खंडागळे हत्ती प्रकरण घडलेलं आहे, की जेणेकरून जाधव आणि भोसले यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. त्यांच्या दत्ताजी नावाचा बंधू तिथं मारला गेला त्या युद्धामध्ये किंवा इकडचे भोसले घराण्याकडचे सुद्धा काही जे काही लोक होती त्या युद्धामध्ये तिथंही म्हणजे दीर सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी मारला गेलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचं संघर्ष हे एक प्रकरण असं घडलं, की या संघर्षाच्या माध्यमातून आपल्यामध्येच हा वाद निर्माण होतोय. आपल्या लोकांमध्येच हा संघर्ष निर्माण होतोय. तो कुठेतरी थांबला पाहिजे हा विचार जिजाऊंच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि येवणी संकट कसं होतं हो, तिथं कुठल्याच गोष्टीचा विचार केला जात नव्हता. यवनांचं संकट म्हणजे तिथं असं म्हटलं जातं, की अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय ही सुरक्षित त्यावेळेला नव्हती. आणि ही सुरक्षिततेचा जो प्रश्न होता किंवा अशा पद्धतीचं वातावरण त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण झालं, याची चीड जिजाऊंच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि असा विचार त्यांच्या मनामध्ये आला, की हे सर्व जे काही घडतंय, हे सर्व कुठल्या गोष्टीमुळे घडत असेल, याचा उहापोह किंवा याचा विचार जिजाऊने केला, की आपल्या मातीला आपला म्हणणारा, आपली माती, आपली माणसं म्हणून समजणारा आपला राजा या मातीमध्ये नाही, ही भावना त्यावेळच्या त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मनामध्ये खरं तर स्वराज्य संकल्पक म्हणून शहाजीराजे भोसले यांची भूमिका तितकीच महत्वाची आहे. कारण ती संकल्पना त्यांच्यापासून निर्माण झाली आणि खरी तर या संकल्पनेची ज्योत शहाजी राजांनी निर्माण केली. त्या ज्योतीला खरं तर प्रज्वलित करण्याचं काम माँसाहेब जिजाऊंनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून केलेलं आहे, हे आपल्याला निदर्शनास येतं. आणि त्यावेळेला ज्या वेळेला निजामाच्या दरबारामध्ये, आदिलशाहीच्या दरबारामध्ये, मोगलांच्या दरबारामध्ये शहाजी राजे भोसलेंना जावं लागलं. त्यांचे इंदापूरच्या लढाईमध्ये त्यांचे पिता जे होते मालोजी राजे भोसले यांचं तिथं निधन झालं. आणि त्या निधनानंतर संपूर्ण जी काही जहागिरी होती ती पुणे प्रांताची असेल, ती पुणे प्रांताची जहागिरी ही शहाजी राजांनी शेवटपर्यंत राखून ठेवलेली आपल्याला निदर्शनास येतं. कारण त्यांच्या मनामध्ये हे पक्क ठरलेलं होतं, की आपल्या मातीला आपला राजा या मातीमध्ये निर्माण करणं, अर्थातच स्वतःचं स्वराज्य निर्माण करणं, ही भावना शहाजी राजे भोसलेंच्या मनामध्ये होती.
निजामशहाच्या दरबारामध्ये असताना मुर्तुजा या छोट्या 10 वर्षाच्या मुलाला त्यांनी गादीवर बसवलं आणि स्वतःच्या मांडीवरती घेऊन त्यांनी हा संपूर्ण निजामशाहीचा कारभार सुद्धा केलेला आपल्याला निदर्शनास येतं. परंतु काय झालं, की ह्या यवनाच्या आक्रमणामुळे या विविध जी काही युद्ध लढावी लागली किंवा संघर्ष करावा लागला, कधी निजामाकडे, कधी आदिलशाहीकडे, कधी औरंगजेबकडे, कधी मोगलशाहीकडे. अशा पद्धतीने वारंवार त्यांच्या काय व्हायच्या तर फेऱ्या व्हायच्या, की काही दिवस निजामशहाकडे काम करायचं, काही दिवस आदिलशाहीकडे. असं करत असताना एक वेळेस ते आदिलशाहीच्या दरबारामध्ये अ, ज्यावेळेला ते कार्य करायला लागले, तिथं त्यांना त्यांच्या कारवाया बघून त्यांना बेंगलोर या ठिकाणी त्यांना त्यांचं कार्य करण्याची संधी उपलब्ध झाली. तिथं बेंगलोरचं जे काही वतन होतं किंवा बेंगलोर हा प्रांत जो होता, त्या प्रांताची जबाबदारी शहाजी राजेंवरती सोपवण्यात आली. आणि त्यावेळेला 12 वर्षाचं आपला मुलगा शिवाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी जिजाऊ यांना पुणे प्रांतामध्ये मग चाकण असेल, सुपे असेल या प्रांताची देखभाल करण्यासाठी माता आणि पुत्राला त्यांनी पाठवलेलं आपल्याला दिसून येतं. आता या वेळेला काय झालेलं आहे, तर पुणेचा जो भाग होता तो पुणेचा जो भाग होता तो औरंगजेब म्हणण्यापेक्षा मोगलशाहीच्या सरदाराने काय केलेलं होतं, त्या ठिकाणी त्या प्रांताला त्यांनी त्यांची नासधूस त्या प्रांताची केलेली होती. पुण्याचा संपूर्ण कायापालट त्यांनी केलेला होता. त्या ठिकाणी असं म्हटलं जातं, की गाढवाचा नांगर फिरवलेला होता आणि त्या ठिकाणी लोखंडी पहार ठेवून त्याच्यावरती चप्पल अडकवलेली होती. आणि अंधश्रद्धेच्या निमित्ताने त्यांनी लोकांमध्ये असा गैरसमज निर्माण केलेला होता, की या ठिकाणी जर कोणी स्वतः वस्ती करून जर राहत असेल किंवा या ठिकाणी जर राहायला कोणी आलं, तर तुमच्या वंशाचा नायनाट होईल अशा पद्धतीची वल्गना सुद्धा त्यावेळेला झालेली होती. परंतु या सगळ्या गोष्टींचा कुठलाही विचार न करता जिजाऊने शिवाजी महाराजांना घेऊन पुणे प्रांतामध्ये येऊन सोन्याचा नांगर फिरवला. खेड शिवापूर नावाचं गाव त्यांनी वसवलं आणि लोकांच्या मनामध्ये एक असा विचार दिला जो सकारात्मक विचार होता, जो अंधश्रद्धेच्या विरोधात असा विचार होता. असं कार्य करून त्यांनी तिथं संपूर्ण जनमानसामध्ये स्वतःच्या कार्याच्या माध्यमातून एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि लोकांना आपुलकी निर्माण झाली. त्यांनी माणसांना जोडले आणि ही माणसं जोडत असताना स्वराज्याची ज्योत त्यांनी सदैव तेवत ठेवलेली आपल्याला या माध्यमातून दिसून येतं. या ठिकाणी जर विचारात घेतलं, की शिवाजी महाराजांवरती त्यांनी संस्कार खूप छान केलेले आहेत. म्हणून आज आपण बघतो, की 350 वर्षानंतर सुद्धा प्रत्येकाला वाटतं, की आपल्या घरामध्ये शिवाजी जन्माला यावा. परंतु हा जन्माला शिवाजी सारखे राजे येण्यासाठी किंवा शिवाजी सारखा पुत्र येण्यासाठी आधी घरामध्ये जिजाऊ जन्माला येणं गरजेचं आहे. आता जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा खरं तर इतका व्यापक विचार आणि इतका विस्तार आहे, की त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येतात. न्यायनिवाड्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी केलेलं भरीव असं कार्य खरं तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे. या न्यायनिवाड्याच्या माध्यमातून निपक्षपातीपणे जनमानसामध्ये ही जी काही विचारांची ज्योत निर्माण केली, ती शिवाजी महाराजांच्या मनावरती ते संस्कार त्यावेळेला घडलेले आहेत हे आपल्याला दिसून येतं. किंवा स्त्री दाक्षिण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हा विचार, की राजाचा जो काही बाबाजी गुजर पाटील ज्याने महिलेशी बदफैली केली त्यावेळेला त्याचा चौरंग करण्याची शिक्षा सुद्धा दिलेली आहे. म्हणजेच स्त्रियांप्रती असणारा त्यांचा जो दृष्टिकोन होता तो किती विशाल आणि व्यापक होता हे आपल्याला या माध्यमातून समजतं. हा एक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गुण आपण या माध्यमातून घेऊया. आजही 350 वर्षानंतर आजच्या तत्कालीन परिस्थितीचा जर विचार केला, आजही स्त्रिया सुरक्षित नाहीत. खरं तर वेगवेगळ्या घटना आपल्या समाजामध्ये घडतात आणि आपण आपसुकच असं म्हणतो, की आता छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे. आता जिजाऊंच्या विचारांची गरज आहे, असं म्हणत असताना त्यावेळचं त्यांनी केलेलं कार्य हे आजच्याही समाजामध्ये किती गरजेचं आहे. स्त्रियांप्रती असणारा जो आदर आहे, तो आदर आजही समाजामध्ये मिळत नाही. 2 वर्षाच्या बालिकेपासून ते 80 वर्षाच्या वयोवृद्ध स्त्रीपर्यंत आज अन्याय अत्याचार त्या महिलांवरती केले जातात. हे स्त्री दाक्षिण्याचं उत्तम उदाहरण आपल्याला जिजाऊ माँसाहेबांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येतं. बऱ्याच वेळेला कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी येतं. ज्यावेळेला आबाजी सोनदेव नावाचे जे त्यांचे सरदार होते, त्यावेळेला त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला
त्यांच्या समोर उभं केलं आणि काही पत्रकारांनी असं वर्णन केलेलं आहे, की जर माझी आई जर इतकी यांच्यासारखी सुंदर असती, तर मी सुद्धा खूप सुंदर जन्माला आलो असतो. अशा पद्धतीचं चुकीचं वर्णन आहे. कुठल्या पुत्राला वाटतं का हो आपली आई अ, जसं देवाने किंवा हे निसर्गाने माणसाची निर्मिती केली, कुठल्याही व्यक्तीला वाटणार नाही, की आपली आई कुरूप आहे किंवा सौंदर्याच्या बाबतीमध्ये तिची व्याख्या जी आहे ती वेगळी आहे, असं कुणीही म्हणू शकत नाही. पण काही लोकांनी अशा पद्धतीचं वर्णन केलेलं हे आपल्याला दिसून येतं. किंवा एक सावित्रीबाईचं प्रकरण सुद्धा आहे, की सखुजी गायकवाड यांनी बेलवडीच्या ज्या काही सरदार होते किंवा बेलवडी संस्थानाचे जे काही राजे होते ते त्या ठिकाणी ते बेलवडी संस्थान किंवा ते बेलवडीचा किल्ला त्यांना घ्यायचा असतो आणि त्यावेळेला त्या सावित्रीचे पती त्या ठिकाणी त्यांच्याशी युद्ध करत असताना ते मरण पावतात आणि खरं तर बेलवडीचा किल्ला एक स्त्री म्हणून सावित्रीबाई कशा पद्धतीने लढते आणि सखुजी गायकवाड एक स्त्री म्हणून त्या सावित्रीला कशा पद्धतीने तिच्यावरती अन्याय अत्याचार करतात आणि ते केल्यानंतर परत त्यांच्या समोर उभे करतात. पण खरं तर सखुजी गायकवाड हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ते मेहुणे असतात. पण हा विचार न करता समाजामध्ये स्त्रियांप्रती असणारा जो काही आदर आहे किंवा स्त्री दाक्षिण्य आहे, हे त्यांच्या दिलेल्या शिक्षेवरून समजतं. हे संस्कार कुठून आले? हे विचार कुठून आले? तर स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊंच्या माध्यमातून हे संस्कार बालशिवाजीवरती घडलेले होते. म्हणून त्या पद्धतीचा स्त्रियाप्रती असणारा जो काही आदरभाव आहे किंवा स्त्रियांची सुरक्षितता असेल, या संदर्भाने, या अनुषंगाने त्यांनी जे केलेलं कार्य आहे, हे खरंच कार्य महत्वाचं आणि मोलाचं आहे. त्या आजच्या कालावधीमध्ये हा विचार सुद्धा किती उपकारक आहे, हा विचार घेणं महत्वाचं ठरतं, असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. ज्या वेळेला पुरंदरचा तह झाला 1665 मध्ये मिर्झा राजे जयसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळेला 7,000 मनसबदारी 8 वर्षाचे शंभूराज यांच्यावरती आली. त्यावेळेला त्यांना औरंगजेबच्या दरबारामध्ये 50वा वाढदिवस साजरा करण्यासाठी या पिता-पुत्राला जावं लागलं. त्यावेळेला जिजाऊंची अवस्था किंवा शिवाजी महाराजांच्या अवस्था कशा पद्धतीने झाली होती. त्यावेळेला जिजाऊ खंबीरपणे उभ्या राहतात, की तुम्ही जरी त्या औरंगजेबच्या दरबारामध्ये किंवा त्या उत्तरेमध्ये जरी तुम्ही तिथं गेलात आग्रा भेटीसाठी, तर त्या आग्रा भेटीसाठी तुम्ही निसंकोचपणे तुम्ही दोघेही जा. इथं राहिलेला जो काही व्यवस्था असेल किंवा प्रशासकीय व्यवस्था असेल किंवा हा राज्यकारभार आहे किंवा ही जी काही समाज व्यवस्था आहे, जी सुरळीतपणे चालावी यासाठी मी नेहमीच खंबीर आहे किंवा मी हे संपूर्ण तुम्ही जरी तिकडे गेलात तरी हा स्वराज्याचा राजकारभार जो आहे, तो स्वराज्याचा राजकारभार मी व्यवस्थितपणे हाताळेन अशा पद्धतीने इतकी प्रेरणा, एक स्फूर्तिदायी मत जे आहे ते मत त्यावेळेला माँसाहेब जिजाऊ आपल्या पुत्रासमोर हे करतात, मांडतात आणि त्यावेळेला ते 11 भेटीला छत्रपती शिवाजी महाराज आणि 8 वर्षाचे शंभूराज त्यावेळेला ते आग्रा भेटीसाठी जातात आणि त्यानंतर आल्यानंतरचा प्रसंग सुद्धा तितकाच भावूक आहे. पण अशा प्रसंगातून त्या भावनेला जास्त त्यांनी थारा दिलेला नाही, तर कर्तव्याला त्यांनी स्थान दिलेलं आहे. म्हणजे कर्तव्य भावनेपेक्षा कर्तव्य किती मोठं आहे आणि आपल्या जनतेप्रती, आपल्या माणसाप्रती, आपल्या रयतेसाठीचं कर्तव्य हे किती मोलाचं आणि महत्वाचं आहे, हा विचार राजमाता जिजाऊंच्या विचारातून किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वातून आपण घेऊ शकतो. ज्या वेळेला 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिलशहाचा मातब्बर सरदार अफझल खान हा शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी येतो. त्यावेळेचा खरंच प्रसंग एखादी आई असती तर म्हटली असती, "नको रे बाबा, जाऊ नको. त्याला काय करायचं ते करू दे." किंवा आजही आपण बघतो, आपली मुलं एखाद्या गोष्टीमध्ये काही करत असतील, तर "तू कुणाच्या आधीमध्ये पडू नको बरं का." अशा पद्धतीची विधानं आपली असतात. आपल्या मुलांना आपण चेतना किंवा प्रेरणा किंवा स्फूर्ती देत नाही. "तू जास्त काही पुढे-पुढे करू नको. तू फक्त मागे राहा." किंवा आधी-मधी कुणाच्या पडायचं नाही, काही देणं-घेणं नाही. असा विचार जर राजमाता जिजाऊंनी त्यावेळेला केला असता, तर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. हे स्वातंत्र्याची ज्योत ही खऱ्या अर्थाने आज आपण त्यांच्या विचाराच्या माध्यमातून ऐकत आहोत. ही ज्योतच त्यावेळेला निर्माण झाली नसती. इतकं त्यांचं कार्यकर्तृत्व खरंच स्फूर्तिदायक,
प्रेरणादायी आणि यात एक शक्तिवर्धक म्हणूया, जी विचारांची, जी कार्यकर्तृत्वाची शक्ती त्यांच्या विचारातून आपल्याला प्राप्त होत असते. अ, हे जे प्रकरण आहे, की 10 नोव्हेंबर 1659 ला अफझल खानाचं पानिपत्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं आणि कुठलीही गोष्ट करत असताना छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईशी विचार विनिमय करायचे. एखादी लढाई झाली असेल किंवा कुठे एखादी मोहीम राबवायची असेल, तर त्यावेळेला आईचा सल्ला ते घेत होते. कारण आईचा सल्ला हा इतका मोलाचा आणि मानाचा होता, की आईचा सल्ला घेऊन ते जे काही कार्य करायचे त्याच्यामध्ये यश त्यांना प्राप्त व्हायचं आणि 10 नोव्हेंबर 1659 मध्ये अफझल खानाचं पानिपत्य म्हणजेच अफझल खानाचा वध झाला. त्या वधानंतर अफझल खानाची समाधी, त्या समाधीवरती दर्गा म्हणजेच धर्माप्रती जो काही सहिष्णुता आहे किंवा धर्मनिरपेक्षतेचं जे तत्व होतं, हे तत्व त्यांच्या विचारामध्ये किती रूढ झालेलं होतं किंवा ते धर्मनिरपेक्षता हे तत्व त्यांच्यामध्ये त्यावेळेला सुद्धा त्याने अंगीकारलेलं होतं. म्हणून त्यांच्या त्या स्वराज्यामध्ये विविध धर्माचे, विविध जातीचे, पंथाचे सर्व मावळे सहभागी झालेले होते. हे धर्मनिरपेक्षता शिवाजी महाराजांमध्ये बाणविण्याचं कार्य राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या त्यांच्या त्या विचारातून, त्यांच्या कृतीतून ते त्यांच्यामध्ये रुजलेलं आहे, हे आपल्याला निदर्शनास येतं. ज्या वेळेला 1660 मध्ये पन्हाळा गडावरती सिद्दी जोहरचा लढा जो निर्माण झालेला होता किंवा सिद्दी जोहरने पन्हाळा गडावरती वेढा दिलेला होता, त्यावेळेला माँसाहेब जिजाऊ या राजगडावर होत्या आणि पुण्यावरती पुण्याच्या लाल महालामध्ये जिथं राहण्याची व्यवस्था किंवा हा जो लाल महाल होता, तो माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी उभा केलेला होता. तिथं शाहिस्ते खान हा मोगलाचा मातब्बर सरदार तो ठाण मांडून बसलेला होता. अशा अवस्थेमध्ये एकीकडे सिद्दी जोहरचा वेढा आहे, तिथं छत्रपती शिवाजी महाराज तिथं अडकलेले आहेत. नेताजी पालकरांची मदत त्यावेळेला लवकर मिळत नसते. ते दुसऱ्या मोहिमेवरती असतात. इकडे शाहिस्ते खानाचा वेढा आहे. अशा अवस्थेमध्ये स्वतः ही रणरागिणी, ही महाराष्ट्राची वाघीण, ही संपूर्ण तो वेश परिधान करते. लढाईचा वेश, तो गणवेश परिधान करते आणि ती घोड्यावरती उभी राहून छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्दी जोहरच्या त्या वेड्यामधून सोडण्यासाठी त्यावेळेला त्या तत्पर झालेल्या आहेत. परंतु वेळीच नेताजी पालकरांची मदत त्यांना मिळते आणि विशाळगडावरती सुखरूपपणे शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून आलेले आपल्याला दिसून येतात. त्यावेळेला असंख्य मावळे त्यांच्या मदतीला धावलेले आहेत. पावनखिंड जे आहे, घोडखिंड जी आहे, ती पावनखिंड झालेली बाजीप्रभू देशपांडेचं कार्य आपल्याला माहित आहे. त्यांनी कशा पद्धतीने ही पावनखिंड जी लढली, हे खरं तर हे मावळे जे तयार केले आहेत, हे मावळे तयार करण्याचं काम कोणी केलं किंवा हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये कोण निर्माण केला, तर माँसाहेब जिजाऊंनी हा विचार निर्माण केला. म्हणजे माँसाहेब जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचे खूप सारे जे पैलू आहेत, हे खूप सारे पैलू आपल्याला पाहत असताना जसं की त्यांचं स्त्री दाक्षिण्य जी काही विचारधारा होती, ही खरं आजच्या कालावधीमध्ये सुद्धा गरजेची आहे. माँसाहेब जिजाऊंचा आज आपण विचार करत असताना आज त्यांचे विचार का गरजेचे आहेत किंवा आजच्या या घडीला त्यांचे कोणते विचार आपण घेऊ शकतो? म्हणजे केवळ इतिहासाचा किंवा मागील घटनेचा केवळ उहापोह करून तिथंच थांबणं महत्वाचं नाही, तर त्या विचारातून आपल्या मनामध्ये विचारांची क्रांती निर्माण झाली पाहिजे आणि त्या विचारांच्या क्रांतीमधून ती कृतीयुक्त क्रांती आपल्याला घडविता आली पाहिजे. म्हणून माँसाहेब जिजाऊ या बुद्धिनिष्ठ होत्या, त्या अंधश्रद्धाळू मुळीच नव्हत्या. त्यांनी कुठल्याही उपवासाचा किंवा कुठले व्रतवैकल्य केलेली उदाहरणे इतिहासामध्ये वाचनामध्ये आलेली नाहीत किंवा खूप सारे दागिने त्यांनी घातले, मढवले आणि त्या स्वतःमध्ये रममाण झाली, ही उदाहरणं त्यांच्या बाबतीमध्ये दिसून येत नाहीत. ही खरंच हा विचार घेण्यासारखा आहे. आज आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करत असताना हा विचार घेणं गरजेचं आहे, की प्रत्येक महिलेनं आपण श्रद्धा जरूर बाळगावी, पण अंधश्रद्धेला थारा देऊ नये. कारण कुठलीही गोष्ट चिकित्सेच्या पातळीवरती जाऊन आपण त्या गोष्टीची चिकित्सा करायला शिकलो पाहिजे. हा विचार जिजाऊंनी त्या कालावधीमध्ये दिलेला आहे. म्हणजे त्या बुद्धिनिष्ठ होत्या. सती प्रथेला त्यांनी छेद दिलेला आहे त्या वेळेला. ज्या वेळेला शहाजी राजे भोसले हे होदुगिरी नावाच्या होदुगिरी या ठिकाणी ज्या वेळेला त्यांचा तळ होता,
तिथून ते शिकारीसाठी म्हणजे छंद होता त्यांचा शिकारीचा. शिकारीसाठी गेलेले होते घोड्यावरनं. ते घोड्याचे जे पाय होते ते पाय तिथल्या वेलीमध्ये अडकल्यामुळे तिथं त्यांचा जो मृत्यू आहे शहाजी राजांचा, तो मृत्यू तिथं त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर राजमाता माँसाहेब या सती गेलेल्या नाहीत किंवा लखुजी जाधव यांच्या ज्या पत्नी होत्या राजमाता माँसाहेबांच्या माता म्हाळसाबाई या सुद्धा त्यावेळेला सती गेलेल्या नाहीत. सती न गेलेले ही या ज्या स्त्रिया आहेत यातून एक बोध होतो, की इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे, की आतापर्यंत महिलांनाच सती जावं लागतं पतीच्या निधनानंतर. असं एखादं उदाहरण आहे का इतिहासामध्ये, की पत्नीच्या मृत्यूनंतर एखादा सता जो आहे तो सती गेलेला आहे? अशी उदाहरणं आपल्याला शोधूनही सापडणार नाहीत. त्यावेळच्या स्त्रियांप्रती असणारा जो दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनाला छेद देण्याचा प्रयत्न माँसाहेब जिजाऊंनी आपल्या कार्यकर्तृत्वातून केलेला आहे. त्या धाडसी होत्या, त्या जिद्दी होत्या. युद्धशास्त्र, राजकारणाचा वारसा त्यांना पिढीजात म्हणजेच पित्याकडून आणि पतीकडून सुद्धा तो मिळालेला आहे. म्हणून त्या धाडशी आणि जिद्दी होत्या. स्वतःचं जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक होते, त्या पद्धतीने माँसाहेब जिजाऊंचं स्वतंत्र हेर खातं सुद्धा त्या वेळेला होतं. इतकं त्यांचं बुद्धिनिष्ठ कार्य आपल्याला खरंच प्रेरणादायी ठरू शकतं. स्वराज्यनिष्ठ असेल, त्यांची राजनिष्ठा असेल, माणसं जोडण्याचं त्यांचं तंत्र असेल, हे तंत्र खरंच वाखाणण्याजोगं आहे. आजही आज सर्वजण आपण या विचारपीठावरती आहात. याचा अर्थ काय? तर या आयोजकांच्या माध्यमातून खरं तर आपल्यासारख्या माणसांना जोडण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आपण सर्वजण एका विचारपीठावरती आलोय. त्या पद्धतीचं कार्य माँसाहेब जिजाऊंनी त्या वेळेला केलेलं होतं. म्हणून संपूर्ण रयत, संपूर्ण जनता त्यांच्यासाठी उभी होती. मग ते लढण्यासाठी आणि मरण्यासाठी सुद्धा तयार त्या वेळेला होती. इतकी माणसं त्यांनी त्या वेळेला जोडलेली होती. जिजाऊंचा आणखीन एक गुण विचारात घ्यायचा असेल, तर त्या लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. साध्या-साध्या संकटाचा पतीकडचे, पित्याकडचे किती माणसं, भाऊबंधकी असेल, हे वेगवेगळ्या युद्धामध्ये असेल, वेगवेगळ्या संघर्षामध्ये ते कामी आले. पण तिथंच त्या थांबल्या नाहीत. त्या गोष्टीला धरून राहिल्या नाहीत. तर त्या लढणाऱ्या होत्या. ही लढण्याची उमेद, ही लढण्याची जिद्द त्यांच्या कार्यकर्तृत्वातून खरं तर आपण समजून घेणं आणि ही जिद्द, हे धाडस, हा बाणेदारपणा आपण सर्वांनी घेणं फार गरजेचं आहे. आणि विशेषतः महिलांनी घेणं फार गरजेचं आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. कारण माँसाहेब जिजाऊंचं चरित्र पाहत असताना हा लढाऊपणा, हा बाणेदारपणा, हे धाडस, ही जिद्द जी आहे, ही जिद्द आजही त्यांची घेण्यासारखी गोष्ट आहे. साध्याशा संघर्षाने, साध्याशा समस्येने आपण इतके व्यस्त आणि व्याकुळ होतो, त्रस्त होतो, की आत्महत्येसारखे पर्याय आज लोक शोधतात आणि त्या पद्धतीचं कार्य त्यांच्या हातून घडतं. पण त्यावेळेच्या अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत असताना खरं तर स्वतःची शाश्वती नसताना लोकांच्या मनामध्ये, जनतेच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण करणं, लोकांना एकत्र बांधणं, एका तंत्रामध्ये, एका सूत्रामध्ये गुंफणं हे साधं सोपं काम नव्हतं. आज जरी आपण एखादी गोष्ट नवीन करायला गेलो, तर कितीतरी लोक पाय ओढणारे असतात. त्यावेळेला नव्हते का? त्यावेळेलाही होते. पण त्यांनी पाय ओढणाऱ्या लोकांपेक्षा आधार देणाऱ्या लोकांना सोबत घेतलं आणि अशा पद्धतीचं भरीव योगदान किंवा भरीव कार्य माँसाहेब जिजाऊंनी आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवलेलं आहे. म्हणतात की मुलाला जन्म देणारी ती माता नव्हती. मुलाला जन्म देणारी ती माता नव्हती, तर स्वतःच्या नेतृत्वात स्वतंत्र राज्य निर्माण करणारी माँसाहेब जिजाऊ ह्या एक शक्ती होत्या, संयमी होत्या, कुशल प्रशासक होत्या, न्यायनिष्ठुरपणा त्यांच्याकडे होता. म्हणजे निपक्षपातीपणे न्याय देण्याचं कार्य सुद्धा त्यांनी विविध प्रसंगामध्ये पुण्याच्या जहागिरीमध्ये ज्या वेळेला त्या आल्या, त्यावेळेला अनेक लोकांच्या तक्रारी होत्या. त्या लोकांच्या तक्रारी निपक्षपातीपणे त्यांनी सोडवलेल्या आणि शिवाजी महाराजांवरती त्या पद्धतीचे संस्कार सुद्धा त्या वेळेला घडलेले आपल्याला दिसून येतात. सर्वसमावेशकतेचं तत्व माँसाहेब जिजाऊंच्या विचारामध्ये होतं. कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता असं म्हणतात, की जी जात नाही ती जात अशी जातीची व्याख्या केली जाते. आज आपण जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये एका ठराविक विचारधारेमध्ये आज गुंतलेलो आहोत. पण माँसाहेब जिजाऊ
कुठल्या जातीसाठी, कुठल्या धर्मासाठी, कुठल्या पंथासाठी, यापेक्षा माणसासाठी आणि मानवतेसाठी त्यांचं कार्य त्यावेळेचं किती महत्वाचं आहे हे आपल्याला आज लक्षात येतं. म्हणून सर्वसमावेशकता म्हणजेच काय, तर सर्व धर्मीय, सर्व जे काही लोक आहेत त्या लोकांना एकत्र बांधण्याचं, एका सूत्रामध्ये गुंफण्याचं काम माँसाहेब जिजाऊंनी त्यावेळेला केलेलं आहे. खरं तर जयराम पिंडे हे शहाजी राजांच्या दरबारातील कवी होते. खरं तर हे नाशिककडचे कवी आहेत. म्हणजे नाशिक प्रांतामध्ये त्यांचं मूळ वास्तव्य होतं. पण शहाजी राजांचा गुणगौरव किंवा त्या लोकांकडनं त्यांच्या कानावरती ज्या काही गोष्टी आल्या, त्यावेळेला ते खास करून शहाजी राजांच्या दरबारामध्ये बेंगलोरला गेले ते तिथं पाहण्यासाठी. त्यांच्याशी विचार-विमर्श केला आणि त्यावेळेला त्या ठिकाणचं वर्णन किंवा शहाजी राजे आणि जिजाऊ यांचे संबंध कशा पद्धतीचे होते किंवा दोघांच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत कशी निर्माण झालेली होती, या अनुषंगाने त्यांच्याबद्दलचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, की जशी चंपकेशी फुले फुललं जाई, जशी चंपकेशी फुले फुललं जाई, भली शोभली ज्यास जाया जिजाई. जाया म्हणजे पत्नी, भार्या. जिचे कीर्तीचा चंबू जंबूद्वीपाला, करी सावली माऊलीशी मुलाला. म्हणजेच संपूर्ण भरतखंडामध्ये ज्यांच्या कीर्तीचा खरं तर महामेरू निर्माण झालेला आहे किंवा एखाद्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे जी जोडी आहे किंवा फुलाप्रमाणे जे काही कार्य आहे, हे शहाजी राजे आणि माँसाहेब जिजाऊ हे एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीने दिसतात, याचं वर्णन जयराम पिंडे या कवीने सुद्धा त्यांच्या कवनामध्ये केलेलं आहे. ज्या वेळेला 1869 मध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, त्यावेळेला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे. जो 1000 शब्दांचा तो पोवाडा आहे. त्या पोवाड्यामध्ये जसं मासा पाण्यामध्ये राहून तो पोहायला शिकतो, माशाला कोणी गुरु नसतो. तसं आपण बघतो की आपल्याला गुरु आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून आपण मार्गदर्शन घेतो. पण मासा ज्या वेळेला पाण्यात पोहतो तिथं इतरत्र त्याला कुणी भेटत नाही. पण पाण्यामध्ये कसं वावरावं हे जसं पाणी माशाला हे करतं, शिकवतं, त्या पद्धतीने माँसाहेब जिजाऊंचं कार्य आहे अशा पद्धतीचं वर्णन ते त्यांच्या कवनामध्ये, त्या पोवाड्यामध्ये करतात. अज्ञानदासाचा पोवाडा आहे, तुळशीदासाचा पोवाडा आहे, की अफजलखानाचा वध असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पोवाडा असेल, त्या पोवाड्याच्या माध्यमातून त्यांचं कार्यकर्तृत्व, हे कार्यकर्तृत्व सांगत असताना तिथे जिजाऊ माँसाहेबांचा उल्लेख येतो आणि त्यातून आपल्याला असं समजतं की जिजाऊ माँसाहेबांचं कार्य किंवा संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यामध्ये माँसाहेब जिजाऊंचं कार्य किती मोलाचं आहे, त्यांचं किती योगदान महत्वपूर्ण आहे. ज्या वेळेला 6 जून 1674 मी सुरुवातीलाच असं म्हणाले होते की माँसाहेब जिजाऊंचं खरं तर त्यांचं बालपण, त्यांचा जन्म किंवा त्या विदर्भ कन्या म्हणून त्या परिचित आहेत. म्हणजे विदर्भामध्ये गेलं, सासर त्यांचं मराठवाड्यामध्ये आहे. त्यांचं कर्मभूमी जर विचारात घेतली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्मभूमी आहे आणि कोकणामध्ये जर बघितलं तर त्यांची स्मृतिभूमी आहे किंवा तिथं पाचाडला त्या ठिकाणी त्यांचं देहावसन झालेलं आपल्याला माहित आहे, की ज्या वेळेला 6 जून 1674 मध्ये खरं तर जी ज्योत, जी ठिणगी मनामध्ये निर्माण झाली होती, ती खऱ्या रूपाने 6 जून 1674 ला रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळेला खरं तर या माऊली धन्य झाल्या. जी स्वराज्याची ठिणगी त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती, त्या ठिणगीला खरं तर त्यांनी ज्वालेमध्ये रूपांतर केलेलं होतं आणि रयतेचा वाली निर्माण झालेला होता, रयतेचा राजा निर्माण झालेला होता. छत्रपती ही बिरुदावली निर्माण झाली होती. क्षत्रिय कुलवंतास राजा धीराज ही पदवी प्राप्त करणारे छत्रपती शिवाजी महाराज या मातीला खऱ्या अर्थाने राजा मिळालेले होते. हे जे कार्यकर्तृत्व आहे किंवा हे डोळ्यांना पाहता आलं, हे धन्य जे आहे, ही धन्यता खरं तर जिजाऊ माँसाहेबांच्या चेहऱ्यावरती होती. आणि त्याच्यानंतर 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. मग तो तांत्रिक पद्धतीने झाला, वैदिक पद्धतीने झाला. परंतु या महाराष्ट्राच्या मातीला स्वतःचा राजा असावा, जो
जनकल्याणाचं कार्य करणारा असला पाहिजे, जनकल्याणाच्या हिताचा विचार करणारा हा राजा निर्माण झाला पाहिजे. ही भूमिका स्वराज्य संकल्पक शहाजी राजांमध्ये निर्माण झाली होती आणि ही ज्योत जी आहे, ही ज्योत प्रज्वलित करण्याचं अखंड आयुष्यभर कार्य जे आहे, ते माँसाहेब जिजाऊंनी केलेलं आहे आणि आपल्या स्वतः प्रत्यक्ष खरं तर या महाराष्ट्राच्या मातीला हा राजा, हा युगंधर देण्याचं कार्य माँसाहेब जिजाऊंनी आपल्या कार्यकर्तृत्वातून केलं. त्यावेळेला माँसाहेब जिजाऊंचं खरं प्रत्यक्ष हा राज्याभिषेक पाहावा लागला आपल्या पुत्राचा. किती धन्यता त्यांना वाटली असेल आणि 25 लाख होऊन त्या राज्याभिषेकाच्या वेळेला त्यांनी आपल्याकडे म्हणजे वैयक्तिक त्यांची जी संपत्ती होती 25 लाख होणाची, ही 25 लाख होऊन त्यावेळेचे पॅगोडा या नावाने सुद्धा आपण त्याला ओळखतो. हे 25 लाख होऊन त्यांनी आपल्या पुत्राला त्यावेळेला राज्याभिषेकाच्या वेळी दिलेलं हे आपल्याला निदर्शनास येतं. आणि खरं तर रायगडावरती तिथलं वातावरण त्यांना मानवलेलं नाही, तिथली हवा त्यांना मानवलेली नाही आणि थोडंसं वृद्धापकाळाच्या निमित्ताने सुद्धा त्यांना थोडासा थकवा जाणवत होता. पण त्यांची सोय छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला केलेली होती. तिथं दगडी चिरेबंदी वाडा त्यांनी त्यांच्यासाठी बनवलेला होता आणि त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली आणि अशा या महान महाराष्ट्राची सुपुत्री, महाराष्ट्राची कन्या, महाराष्ट्राची वाघीण, महाराष्ट्राची रणरागिणी, जी असंख्य स्त्रियांना रणरागिणी बहाल करते, असंख्य स्त्रियांच्या मनामध्ये प्रगल्भ विचाराची ज्योत निर्माण करते. तुम्ही अंधश्रद्धेच्या, तुम्ही अज्ञानाच्या जाळ्यामध्ये खितपत राहू नका. तर तुमच्या विचाराची प्रगल्भता तुम्ही वाढवली पाहिजे. तुमची बुद्धिनिष्ठता, तुमच्याकडे असणारं कौशल्य, तुमच्याकडे असणारी क्षमता जी आहे, ही क्षमता तुम्ही वाढविली पाहिजे. आणि स्वतःचं कार्यकर्तृत्व हे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये राहून ते कसं विस्तारित करता येईल याचा आदर्श वस्तुपाठ माँसाहेब जिजाऊंनी त्यावेळेला आपल्याला दिलेला दिसून येतो, जो आजच्याही कालावधीमध्ये स्त्रियांनी घेणं फार गरजेचं आहे. पण कधी कधी मनाला असं वाटतं की काही काही गोष्टी पाहत असताना असं निदर्शनास येतं की आजची आमची जिजाऊ ही व्रतवैकल्यामध्ये आज 21वे शतक आहे. 21व्या शतकामध्ये अंतराळ मध्ये झेप मानवाने घेतलेली आहे. आज आपण चांद्रयान-3 नावाची मोहीम राबवत आहोत. आज माणसं चंद्रावर पोहोचलेली आहेत. अजूनही आपण त्या चंद्र उगवण्याची वाट बघतोय. अशा पद्धतीची मानसिकता खऱ्या अर्थाने आपल्याला जर बदलवायची असेल, तर आपण बुद्धिनिष्ठ, चिकित्सावादी हा विचार जो आहे तो माँसाहेब जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वातून आपण प्रत्येकाने घेणं फार गरजेचं आहे, असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आणि 17 जून म्हणजेच राज्याभिषेकाच्या 12 दिवसानंतर माँसाहेब जिजाऊ 17 जून 1674 पाचाड या ठिकाणी त्यांचे देहावसन झाले. ही महाराष्ट्राची माता, ही भारताची राष्ट्रमाता खऱ्या अर्थाने ती कोकणातल्या त्या मातीमध्ये विलीन झालेली आहे. हे जरी आपण पाहत असलो तरी त्यांचं कार्यकर्तृत्व आवाज येतोय माझा? येत आहे. हे त्यांचं जे कार्यकर्तृत्व आहे, हे कार्यकर्तृत्व आपल्याला त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. विविध ऐतिहासिक प्रसंगाच्या माध्यमातून जर विचार केला त्यावेळच्या कालावधीचा, त्यावेळची परिस्थिती, त्यावेळची समाज व्यवस्था ही खरं तर त्यावेळेला आपलं स्वतःचं स्वत्व गमावलेली जनता होती. अन्यायी अशा यवनी संकटाला त्यांना सारखा सामना करावा लागत होता आणि अशा परिस्थितीमध्ये पिचलेली ही जनता, पिचलेला हा जो समाज होता, या समाज बाणा माँसाहेब जिजाऊंनी त्या कार्याच्या माध्यमातून केलेला आहे. आणि खरं तर आपण सुद्धा त्यांच्या या कार्यकर्तृत्वातून खरं तर आपण स्वाभिमानाने, अभिमानाने आणि बाणेदारपणे जगणं किती गरजेचं आहे. पण आजच्या कालावधीमध्ये अशी उदाहरणं दिसून येतात की साध्या साध्या संघर्षातून, साध्या साध्या गोष्टीतून लोक काय होतात तर खजील होतात, निराश होतात आणि जीवनाचा पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलतो आणि निराशावादी होतात. खरं तर आशावादी कसं असावं, निराशेला
आपण खरं तर आशेमध्ये कसं रूपांतर करावं, आलेल्या संघर्षाच्या त्या संधीतून आपण खरं तर स्वतःला ती संधी संघर्ष आव्हान हे संधी समजून त्याच्यातून स्वतःचं कार्यकर्तृत्व कसं विकसित करावं, कसं घडवावं याचा आदर्श जो वस्तुपाठ आहे, तो आदर्श वस्तुपाठ माँसाहेब जिजाऊंनी आपल्या कार्यकर्तृत्वातून घडवून दिलेला आहे, हे आपल्याला निदर्शनास येतं. आणखीन एक त्यांचं छोटंसं एक उदाहरण मला या ठिकाणी सांगावं वाटतं, की जिजामाता ज्यावेळेला पुण्याचा जो काही कारभार आहे तो जिजामाता पाहत असताना अ, कमला गोखले नावाची एक महिला आहे. त्या महिलेने एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे, की मता नावाची एक नर्तिका होती. एक गायिका होती त्यावेळची. तर तारुण्यामध्ये त्यांनी त्यांचं काम केलेलं होतं. त्यावेळेचा तो त्यांचे जे दिवस होते खूप चांगले होते. परंतु वृद्धापकाळ ज्या वेळेला आला, त्यावेळेला त्या मता नावाच्या जगणं सुद्धा मुश्किल झालेलं होतं. अशी अवस्था निर्माण झालेली होती. त्यावेळेला त्या माँसाहेब जिजाऊंकडे जातात आणि माँसाहेब जिजाऊंकडे गेल्यानंतर त्यांची ती अवस्था पाहून, त्यांचा तो संघर्ष पाहून माँसाहेब जिजाऊ त्यांना पेन्शनची सुरुवात करतात. म्हणजे महिलांसाठीचं त्यांचं जे कार्य आहे किंवा तळागाळातल्या लोकांसाठीचा जो विचार आहे, तो विचार माँसाहेब जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वातून खरं तर तो विचार आपण घेणं गरजेचं आहे. म्हणजे सहजच माझ्या वाचनामध्ये हे उदाहरण आलं म्हणून मी सांगते. आता काही घटना ज्या असतात त्यावेळच्या परिस्थितीमध्ये आपण काही त्या घटना बघायला गेलेलो नसतो. परंतु काही इतिहासकारांनी, काही चरित्रकारांनी, काही बखरकारांनी त्यावेळच्या परिस्थितीचं केलेलं वर्णन असेल. खरं तर महात्मा फुले यांनी 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यांच्यावरती पोवाडा लिहिला. तिथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मराठ्यांच्या इतिहासाबद्दलची काहीही पुसटशी ओळख सुद्धा नव्हती समाजाला. त्यावेळेला महात्मा फुलेंनी लिहिलेलं त्यांचा तो पोवाडा खरं तर अजरामर असा पोवाडा आहे. गुलामगिरीमध्ये सुद्धा त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. गुलामगिरी या ग्रंथामध्ये सुद्धा महात्मा फुलेंनी काही विचार मांडलेले आहेत. त्यावेळच्या तत्कालीन परिस्थितीचे किंवा शेतकऱ्यांचं दुःख असेल, दैन्य असेल किंवा गुलामी कशा पद्धतीची व्यवस्था होती या संदर्भात त्यांनी पर्यंत काहीच आपल्याला माहित नव्हतं. फक्त आपल्याला माहित होतं, की ग्रँड डफ नावाचा जो इंग्रज इतिहासकार होता किंवा अधिकारी होता, त्यांनी ज्या पद्धतीचं वर्णन केलेलं आहे, त्याबद्दल थोडीशी माहिती होती किंवा त्या कालावधीमध्ये डच, फ्रेंच असतील, त्यांनी सुद्धा जिथे-जिथे त्यांचा समवाय निर्माण झाला किंवा जिथे-जिथे त्यांचा सहवास निर्माण झाला, त्या-त्या वेळचं वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा हा जो काही वस्तुनिष्ठ इतिहास आहे, तो वस्तुनिष्ठ इतिहास समाजापर्यंत आलेला नव्हता आणि त्यातल्या त्यात 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्या राज्याभिषेकाचा जर फोटो आपण पाहिला किंवा ते छायाचित्र जर बघितलं, तिथं जिजाऊंचं कुठेच उल्लेख किंवा जिजाऊंचं स्थान कुठेच दिसत नाही. म्हणजे पुरुषी जी काही मक्तेदारी होती, पुरुषी मक्तेदारीच्या माध्यमातून जो काही इतिहास निर्माण झाला, तिथं स्त्रियांचं स्थान जे आहे ते नगण्य दाखवलेलं आहे. अवघ्या जगाला खरं तर हा जो काही भूमिपुत्र आहे, या भूमिपुत्राने संपूर्ण भारत देशामध्ये, भरतखंडामध्ये स्वतःच्या कीर्तीचा कळस त्याने निर्माण केला. कार्यकर्तृत्वाचा कळस ज्याने निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ असतील किंवा असंख्य अशा काही नारीरत्न आहेत, त्यांच्याबद्दल इतिहासामध्ये जास्त नोंद केलेली आपल्याला दिसून येत नाही. तर मला असं म्हणावसं वाटतं, की अजूनही इतिहासामध्ये अशा काही नारीरत्न आहेत किंवा अशा काही रणरागिणी आहेत, की ज्या अजूनही समाजापुढे आलेल्या नाहीत. त्या अनुषंगाने सुद्धा आपण अभ्यास करणं आणि अशा नारीरत्नांना आपण समाजापुढे आणून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणं किती गरजेचं आहे. हाही विचार या अनुषंगाने मला थोडासा वाटला, की ज्यावेळेला हे छायाचित्र पाहण्यात येतं त्यावेळेला राजमाता जिजाऊ कुठेच दिसत नाहीत. म्हणजे त्यावेळी सुद्धा कशा पद्धतीचं छायाचित्र रेखाटलेलं आहे. याबद्दलचा एक विचार मनामध्ये येऊन जातो. तो माझ्याच मनामध्ये आलेला आहे, तो इतरांच्या मनामध्ये आला तर त्या अनुषंगाने सुद्धा विचार करा, की प्रत्येक गोष्टीच्या मागे जर आपण सारासार किंवा विवेकनिष्ठ पद्धतीने जर विचार केला, तर त्या पाठीमागची पार्श्वभूमी असेल,
किंवा त्यावेळचा जो प्रसंग असेल किंवा घटना असेल, ती घटना मांडत असताना सुद्धा काही भाट असतील किंवा काही बखरकार असतील, जे त्यांच्या कालावधीनंतर 100 वर्षाने झाले असतील किंवा 50 वर्षाने झाले असतील, त्यांनी त्यावेळच्या लोकांच्या ऐकण्यावरनं जे काही लेखन केलेलं आहे, ते वस्तुनिष्ठ लेखन आहे असं मला तरी जाणवत नाही. पण त्यावेळी अ, जयराम पिंडे हे परनाल पर्वत ग्रहणाख्यान नावाचं त्यांचं हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये शहाजी राजांचे ते समकालीन होते, ते समक्ष होते. त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर जर विचार केला अ, राधा माधव विलास चंपू नावाचं पण एक लेखन उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ असतील किंवा शहाजीराजे भोसले यांच्या बद्दलचा जो इतिहास आहे, तो इतिहास आपल्याला त्या माध्यमातून कवींद्र परमानंद यांचं शिवभारत. खरं तर यांचं हे वस्तुनिष्ठ असा जो काही इतिहासाचा आढावा घेत असताना या ग्रंथावरून या घटना समोर आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यावेळेला कवींद्र परमानंद शिवभारत याची रचना करण्यासाठी त्यांना सांगण्यात आलेलं होतं. त्यावेळेला त्यांनी संपूर्ण समक्ष हा इतिहास पाहिलेला होता. तेही वर्णन या शिवभारतामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि आत्ताच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये किंवा ग्रंथामध्ये जर विचार केला तर याच पुस्तकाचा आढावा किंवा वस्तुनिष्ठ जे काही पुरावे किंवा आधार मिळालेले आहे, या आधाराच्या आधारे खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्यांना घडवणाऱ्या, त्यांना स्फूर्ती देणाऱ्या किंवा संपूर्ण समाजासाठी मार्गदर्शक असणाऱ्या, स्फूर्तिदायी व्यक्तिमत्व असणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांना सुद्धा खरं तर त्यांच्या कार्याच्या माध्यमातून प्रकाशित आणि प्रसारित करण्याचं कार्य या लेखनाच्या माध्यमातून जिजाऊंचं कार्यकर्तृत्व हे आपल्या समोर आलेलं आहे, की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक स्त्री म्हणून काय करू शकते याचं उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण जर कोण असतील तर माँसाहेब जिजाऊ आहेत. इतकं अलौकिक आणि खरं तर रामायण महाभारताचे संस्कार जरी शिवरायांवरती केले, रामायण महाभारतामध्ये चमत्कार होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये माँसाहेब जिजाऊंच्या कार्याचा जर उजाळा घेतला तर चमत्काराला तिथं स्थान नव्हतं, तर कार्यकर्तृत्वाला तिथं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. विश्वास पाटील हे पानिपतकार महानायक या कादंबरीच्या सुरुवातीला ते असं म्हणतात की भूगोल ही निसर्गाची देणगी आहे. भूगोल ही निसर्गाची देणगी आहे, परंतु इतिहास हे मानवाचं मनगट आहे. मनगट आणि मेंदू ज्यांचं शाबूत असेल किंवा सक्षम असेल, ते अभूतपूर्व क्रांती किंवा इतिहास घडवू शकतात. आणि ही अभूतपूर्व क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने म्हणजे मिळालेली निसर्गाची भूगोल ही जी देणगी आहे, भूगोलाचा त्यांनी वापर केला आणि मानवी मनगटाचा वापर करून अभूतपूर्व असं स्वराज्य निर्मितीचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलेलं आहे, हे कार्य करत असताना प्रत्येक कार्यामध्ये माँसाहेब जिजाऊ या प्रेरणादायी होत्या, त्या मार्गदर्शक होत्या. अशा पद्धतीचा विचार आपण आपल्या मुलामध्ये या निमित्ताने देऊ शकलो तर नक्कीच राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला खरंच हे अभिवादन असेल किंवा त्यांना ही आदरांजली ठरेल. महामानव नाही होता आले तरी चालेल, मानव मात्र नक्की होऊ आणि ही ढासळलेली मानवता थोडी तरी या विचाराच्या निमित्ताने आपण निर्माण करू, ती अंगीकारू. या ठिकाणी मला माँसाहेब जिजाऊ इतिहासातील स्त्री चरित्र यावरती बोलण्याची संधी आपण उपलब्ध करून दिलेली होती. संयोजकाचे, आयोजकाचे मी मनपूर्वक या निमित्ताने आभार व्यक्त करते आणि शेवटी एवढंच म्हणेन की या ठिकाणी असं म्हणेन की शब्दातून देऊन थोडे जे उरात उरते काही, शब्दातून देऊन थोडे जे उरात उरते काही, ती प्रेरक शक्ती मजला जगण्याची देते ग्वाही, ती प्रेरक शक्ती मजला जगण्याची देते ग्वाही. एक पोलादी मानसिकतेची स्त्री जिने अंधारमय भूतकाळाच्या मुसक्या आवळून भविष्याचा वेध घेणारा युगंधर निर्माण केला, त्या माँसाहेब जिजाऊंना मी नमन करते. आणि अशा पद्धतीचं भरीव कार्य ज्यांच्या कार्यातून निर्माण झालं, त्या कार्याची एक छोटीशी पणती म्हणून
आज पहिल्यांदाच मी माँसाहेब जिजाऊंवरती बोलण्याचा प्रयत्न करते. या ठिकाणी माझ्याकडून एखादा शब्द थोडासा मागे-पुढे झाला असेल किंवा बोलण्यामध्ये काही अ, चुकीचं एखादं विधान किंवा एखादं इसवी सन जाऊ शकतं किंवा बोलत असताना थोडंसं अशा घटना घडू शकतात. तर आपण सर्वांनी मला समजून घेतलेलं आहे. ही जिजाऊची लेक, सावित्रीची लेक म्हणून आपण सर्वांनी मला माफ केलेलं आहे. असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करते. जे चांगलं आहे ते तुमचं आहे आणि जे काही माझ्याकडनं अशा गोष्टी गेल्या किंवा काही विचार गेले, की ते मी माझ्याकडे घेते आणि त्या विचारातूनच आपण आज विचारांची नवी ज्योत निर्माण करून आपण त्यांच्या कार्याला वंदन करून आपल्या पुढच्या भविष्यामध्ये, आयुष्यामध्ये आपण त्यांचं कार्यकर्तृत्व नेहमीच त्यांच्या जागर या माध्यमातून करूया आणि त्यांच्या विचारांना आपण या ठिकाणी या निमित्ताने अभिवादन करतोय. ही सुवर्ण संधी संयोजकाच्या, आयोजकाच्या माध्यमातून मला मिळाली. त्याबद्दल संयोजकाचे मी आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देते. खूप खूप धन्यवाद.